मी आज एक पार्टी जॉईन केली, CJP. ही CJP म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. आता ही पार्टी निर्माण कशी झाली याचा तुम्हाला इतिहास सांगतो. भारताचे जे चीफ जस्टिस आहे यांनी एका ठिकाणी वक्तव्य केलं की जे तरुण पिढी, जे युथ जनरेशन, तर ती जे सरकारविरोध आवाज उठवती अशा पोराला ते काय म्हणे, हे आजच्या पिढीचे हे कॉकरोच म्हणे. कॉकरोच म्हणजे साध्या भाषेमध्ये त्याला झुरळ किंवा मच्छर म्हणता येईल. तर त्यानं त्या तरुण पिढीला कॉकरोच म्हणलं. मग ह्या तरुण पिढीनं जी पार्टीचं निर्माण केलं, CJP कॉकरोच जनता पार्टी, तर 3 दिवसामध्ये तिचे 10 मिलियन फॉलोअर झाले, जे की आता लोक कोणत्या राष्ट्रीय पक्षाचे इतके फॉलोअर झाले नाही. जे अडाणी नेते निरक्षर याच्या दबावाखाली येऊन त्यानं आज तरुण पिढीला कॉकरोच म्हणलं. आणि आजची तरुण पिढी म्हणजे उद्याचं देशाचं भविष्य आहे. आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून जनजागृतीचं काम, कुठं अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध वाचा फोडण्याचं काम ही तरुण पिढी, यंग जनरेशन करत असते. आणि आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, सुखदेव यांचा आदर्श घेऊन ही आज तरुण पिढी चालती. आणि आज यांनी जर या न्यायाधीशांनी याला जर मच्छर किंवा कॉकरोच म्हटलं असेल तर खरं म्हणजे निषेधाची गोष्ट आहे. आणि ह्या तरुण पिढीनं दाखवून दिलं का यंग जनरेशन हे काय करू शकतं. या माध्यमातून या पार्टीचं निर्माण झालं आणि सगळा तरुण वर्ग ह्या पार्टीकडं आकर्षित झाला. आज ही पार्टी फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित आहे. उद्या हीच तरुण पिढी रस्त्यावर उतरण आणि हे जे सत्ताधीश सरकार आहे तर यांचा म्हणजे नामशेषसुद्धा ही पार्टी करू शकते. कारण ही पार्टीचा उद्देशच फक्त आहे का जिथं अन्याय अत्याचार होतो, जिथं शेतकऱ्याचा, मजुराचा यांच्यावर सरकारकडून अन्याय अत्याचार होतो त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणं. तर तुम्ही पण या पार्टीला जॉईन व्हा आणि सहकार्य करा. आणि तुम्हाला या शासनाविषयी आणि काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.